आता आपण बघूया ड्रग्स फॉर कफ. कफ म्हणजेच खोकला. आता आपण का खोकतो, हे एक बॉडीचं एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे, हे एक प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स आहे. तर आता जर आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जर इरिटंट्स असतील किंवा सिक्रिशन्स काही भरले असतील तर त्याच्यामुळे श्वास घ्यायला प्रॉब्लेम होईल. ते इरिटंट्स ते फॉरेन बॉडीज लंग्सपर्यंत पोहोचू शकतात. सो आपल्या बॉडीमधून ते काढायचे आहेत काही पण करून. हे काढण्यासाठी आपण खोकतो. जो आपला कफ रिफ्लेक्स आहे हा एक प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स आहे. सो आपल्याला लंग्सला प्रोटेक्ट करायचं आहे म्हणून आपण खोकतो. सो दिस इज अ प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स अँड दिस इज डन टू रिमूव्ह द इरिटंट्स अँड सिक्रिशन्स फ्रॉम द रेस्पिरेटरी सिस्टम. आता कफिंग मेकॅनिझम कसा होतो ते बघूया. आता जर तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टममध्ये इरिटंट्स असतील किंवा सिक्रिशन्स वाढलेले असतील मग हा सिग्नल जातो कफिंग सेंटरला. कफिंग सेंटर असतं मेड्युला ऑब्लिंगाटामध्ये. सो इथून तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टममधून सेन्सरी सिग्नल्स पाठवले जातात कफिंग सेंटरला. मग कफिंग सेंटरला कळतं ओके इरिटंट्स आहेत किंवा सिक्रिशन्स वाढलेले आहेत ते आपल्याला काढायला लागतील. सो ते सिग्नल पाठवतं तुमच्या रेस्पिरेटरी मसल्सला. मोटर सिग्नल्स पाठवले जातात रेस्पिरेटरी मसल्सला म्हणजेच लॅरिंग्सला. आणि लॅरिंग्सला सिग्नल भेटलं लॅरिंग्स खोकतं, कफिंग ॲक्शन होते. रेस्पिरेटरी मसल्स अकॉर्डिंगली जे काही ॲक्शन आहे ते घेतात आणि कफिंग ॲक्शन होती. आणि ह्या कफिंग ॲक्शनमुळेच जे काही इरिटंट्स किंवा सिक्रिशन्स आहेत तिथं ते बाहेर काढले जातात. सो कफिंग कसं होतं कळालं. जर रेस्पिरेटरी सिस्टममध्ये काही इरिटंट्स किंवा सिक्रिशन्स असतील तर तिथून सेन्सरी सिग्नल्स पाठवले जातात कफिंग सेंटरला जे असतं मेड्युला ऑब्लिंगाटामध्ये. मग कफिंग सेंटरमधून येतात मोटर सिग्नल्स टू युअर रेस्पिरेटरी मसल्स म्हणजेच लॅरिंग्सला. आणि मग अकॉर्डिंगली तुमचे रेस्पिरेटरी मसल्स ती ॲक्शन घडवून आणतात आणि कफिंग ॲक्शन होते. आणि कफिंग ॲक्शन झाल्यामुळे जे काही इरिटंट्स किंवा सिक्रिशन्स साठलेले होते ते बाहेर निघून जातात आणि तुमचा एअरवे क्लिअर होऊन जातो आणि लंग्स पण प्रोटेक्टेड राहतात. सो हे झालं कफ. आता हे जे कफ असतं ह्याचे दोन टाईप्स पडतात, प्रोडक्टिव्ह कफिंग, नॉन प्रोडक्टिव्ह कफिंग. प्रोडक्टिव्ह म्हणजे जेव्हा तुम्ही खोकता आणि खोकताना स्पुटमसुद्धा बाहेर पडतो त्यालाच आपण म्हणतो प्रोडक्टिव्ह कफिंग. ह्यालाच म्हटलं जातं एक्सपेक्टोरेशन. एक्सपेक्टोरेशन म्हणजे काय की खोकताना स्पुटमसुद्धा बाहेर पडतो. सो आता जर स्पुटम साठला आहे, सिक्रिशन्स साठलेत सो आपण हे प्रोडक्टिव्ह कफिंग करतो. प्रोडक्टिव्ह कफिंग का करतो कारण आपल्याला एअरवे क्लिअर करायचं आहे. त्या सिक्रिशन्समुळे एअरवे अख्खा ब्लॉक झालेला आहे, सगळं ऑब्स्ट्रक्ट झालेला आहे. सो ते सिक्रिशन्स बाहेर काढण्यासाठी आपण जे कफिंग करतो दॅट इज प्रोडक्टिव्ह कफिंग. कारण ह्याच्यामध्ये आपण त्या सिक्रिशन्सला आपण बाहेर काढतो त्यामुळे आपण ह्याला म्हणतो प्रोडक्टिव्ह कफिंग. सो प्रोडक्टिव्ह कफमध्ये काय करतो आपण कफसोबत स्पुटमसुद्धा बाहेर येतो. आणि ह्याचा मेन उद्देश काय असतो की आपल्या एअरवेला क्लिअर करायचं आहे. आणि तुम्ही कधीच प्रोडक्टिव्ह कफला सप्रेस केलं पाहिजे नाही. जर का कारण ते तिथं सिक्रिशन्स आहे, ते सिक्रिशन्स बाहेर काढायचे. जर ते आतच राहिले, ते स्पुटम आतच राहिलं मग इन्फेक्शन होईल. ते इन्फेक्शन सगळीकडे स्प्रेड होईल आणि भलताच डिसीज होईल. सो त्यामुळे कधीच तुम्ही प्रोडक्टिव्ह कफला सप्रेस केलं पाहिजे नाही. तो नेहमी होऊ दिला पाहिजे, ते स्पुटम नेहमी बाहेर काढलं पाहिजे. सो हे झालं प्रोडक्टिव्ह कफ ज्यामध्ये खोकल्यासोबत स्पुटम पण बाहेर येतो, सिक्रिशन्स पण बाहेर येतात. मग सेकंड येतं नॉन प्रोडक्टिव्ह कफ म्हणजे असतं ड्राय कफ. ह्याच्यामध्ये तुम्ही फक्त खोकता, खोकून जे काही ॲलर्जीज किंवा इरिटंट्स असतील रेस्पिरेटरी सिस्टममध्ये ते तुम्ही बाहेर काढता, यात स्पुटम नसतो. सो नॉन प्रोडक्टिव्ह कफ म्हणजेच ड्राय कफ. ड्राय कफ का होतो जर ॲलर्जन्स आले एंटर झाले तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टममध्ये किंवा जर ह्युमिडिटी असेल तर नॉर्मली आपल्याला खोकला येतो, ड्राय कफ येतो, तो असतो नॉन प्रोडक्टिव्ह कफ. ह्यात आपल्याला स्पुटम काही पडत नाही पण हा फार जास्त खोकला होतो आणि हा आपण सप्रेस करू शकतो. इनफॅक्ट हा आपण सप्रेस केलाच पाहिजे कारण जर फार जास्त ड्राय कफिंग झालं तर त्यामुळे तुमच्या लंग्सवर प्रेशर पडू शकतं. त्यामुळे मग मेडिसिन्स देऊन तुम्ही ड्राय कफला सप्रेस केलं पाहिजे. सो कफचे दोन टाईप्स येतात, प्रोडक्टिव्ह, नॉन प्रोडक्टिव्ह. आता जे प्रोडक्टिव्हवाला असतं प्रोडक्टिव्हला ट्रीट करायला आपण अँटीमायक्रोबियल एजंट्स देतो कारण तिथे सिक्रिशन्स आहे, तिथे स्पुटम, तिथे इन्फेक्शन झालेलं आहे. त्यामुळे अँटीमायक्रोबियल एजंट्स देतो आणि त्यासोबतच एक्सपेक्टोरंट्स किंवा म्युकोलायटिक्स देतो. आणि जेव्हा नॉन प्रोडक्टिव्ह कफ असतो तेव्हा आपण अँटीटसिव्स देतो किंवा अँटीहिस्टामिन्स देतो. सो आता आपण ड्रग्स बघूया आपण कोणते कोणते देतो. पहिलं तर मगाशी आपण पाहिलेलं की कफ म्हणजे दोन टाईपचा कफ असतो, प्रोडक्टिव्ह कफ ज्यामध्ये स्पुटम येतो आणि नॉन प्रोडक्टिव्ह कफ म्हणजेच ड्राय कफ. सो दोन टाईप काय पडतात, वेट कफ आणि ड्राय कफ. वेट कफमध्ये आपण देतो एक्सपेक्टोरंट्स किंवा म्युकोलायटिक्स आणि ड्राय कफमध्ये आपण देतो अँटीटसिव्स किंवा अँटीहिस्टामिन्स. आता हे आपण डिटेलमध्ये बघूया. पहिलं आपण बघूया एक्सपेक्टोरंट्स. एक्सपेक्टोरंट्स काय करतात तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टममध्ये सिक्रिशन्स वाढवतात. हे सिक्रिशन्स वाढवल्यामुळे स्पुटमची विस्कॉसिटी कमी होती, त्याला जे काही स्टिकनेस असतो तो कमी होतो आणि त्यामुळे तो स्पुटम सुट्टा होऊन जातो आणि तो आरामशीर मग बाहेर काढला जातो. सो हे काय करतात आता ह्याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर आता जर
फरशीवर जर काही असं घट्ट चिकट सांडलेलं आहे, तर पाणी टाकलं तुम्ही तर त्याचा जो स्टिकीनेस आहे तो कमी होणार आणि तो सुट्टा होऊन जाणार तुमच्या फ्लोअरपासून आणि तो आरामशीर तुम्ही काढू शकता. त्याची स्टिकीनेस कमी होते, त्याची विस्कॉसिटी तुम्ही कमी करताय ते अजून पाणी टाकून. सो सिमिलरली एक्सपेक्टोरंट्स काय करतात, ब्रॉन्कियल सिक्रिशन्स वाढवतात, ज्यामुळे तुमच्या स्पुटमची स्टिकीनेस, त्याची विस्कॉसिटी कमी होती आणि मग तो ते चिकटलेला जो साईडला असतो तो चिकटपणा त्याचा जातो आणि तो चिटकून राहत नाही साईडच्या सगळ्या पार्ट्सला. तो मध्ये येतो ल्युमेनमध्ये आणि मग आरामशीर बाहेर काढला जातो. सो एक्सपेक्टोरंट्स काय करतात कळलं, हे आपण बेट कफमध्ये देतो. आता यात कोणते ड्रग्स येतात, गुआफेनेसिन, वासाका म्हणजेच जे अडुळसा असतं त्या अडुळसामधून आपण हा वासाका सिरप बनवतो. सो पहिलं आपण सांगितलं गुआफेनेसिन, वासाका, मग सांगितलं पोटॅशियम अँड सोडियम सिट्रेट. हे जे पोटॅशियम आणि सोडियम सिट्रेट आहे हे आजकाल वापरलं जात नाही बिकॉज ऑफ इट्स साईड इफेक्ट्स. नेक्स्ट सांगितलं अमोनियम क्लोराईड पण एवढं वापरलं जात नाही. यात मेन जे वापरलं जातं दॅट इज गुआफेनेसिन आणि वासाका सिरप. सो एक्सपेक्टोरंट्समध्ये काय सांगितले, 4, गुआफेनेसिन, वासाका सिरप, पोटॅशियम अँड सोडियम सिट्रेट आणि अमोनियम क्लोराईड. मग सेकंड येतात म्युकोलायटिक्ससुद्धा आपण वेट कफमध्ये देतो. आता नावावरून कळतं म्युकोलायटिक, म्युकसचं ब्रेकडाऊन करतात हे. सो हे म्युकोलायटिक्स काय करतात, जो स्पुटम आहे त्याचं ब्रेकडाऊन करतात. जर ते ब्रेक झाले तर त्यातला घट्टपणा जो आहे तो जाणार, त्याचे छोटे छोटे तुकडे होणार आणि त्यामुळे तो आरामशीर आपण बाहेर काढू शकतो. सो म्युकोलायटिक्स काय करतात, जे तुमचा घट्ट कफ आहे, घट्ट स्पुटम आहे त्याचं ब्रेकडाऊन करतात. तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता एवढा हे आपलं स्पुटम आहे त्याचं हे ब्रेकडाऊन करतात. ते छोटे छोटे तुकड्यांमध्ये होते, छोट्या छोट्या पार्ट्समध्ये होते, तर ते आरामशीर आपण बाहेर काढू शकतो. त्यामुळे एअरवेमध्ये ऑब्स्ट्रक्शन होणार नाही, त्रास होणार नाही. सो म्युकोलायटिक्स काय करतात, म्युकसचं लायसिस जो स्पुटम आहे त्याचं ब्रेकडाऊन करतात, त्याच्यामुळे त्याची विस्कॉसिटी कमी होते, त्याचा चिकटपणा कमी होता आणि तो आरामशीर आपण बॉडीमधून बाहेर काढू शकतो. म्युकोलायटिक्समध्ये काय काय येतं, ब्रॉमहेक्झिन, ॲम्ब्रॉक्झॉल, ॲसिटाइलसिस्टीन, कार्बोसिस्टीन. सो 4 काय सांगितले, ब्रॉमहेक्झिन, ॲम्ब्रॉक्झॉल, ॲसिटाइलसिस्टीन, कार्बोसिस्टीन. जे ब्रॉमहेक्झिन आणि ॲम्ब्रॉक्झॉल आहे हे सिरप फॉर्ममध्ये देतो, जे ॲसिटाइलसिस्टीन आहे ते नेब्युलायझर म्हणून यूज केलं जातं. आता हे देतो आपण वेट कफमध्ये एक्सपेक्टोरंट्स आणि म्युकोलायटिक्स ह्यांच्यासोबतच आपण देतो अँटीमायक्रोबियल एजंट्स. कारण जर तिथे स्पुटम साठला आहे तर तिथे इन्फेक्शन पण झालं असणार, त्या इन्फेक्शनवर परत त्याच्यामुळे काहीतरी भलतं होईल. सो त्यामुळे तिथं आपण अँटीमायक्रोबियल एजंट्स पण द्यायचे. सो वेट कफमध्ये आपण काय देतो, एक्सपेक्टोरंट्स किंवा म्युकोलायटिक्स आणि त्यांच्यासोबत कंपल्सरी अँटीमायक्रोबियल एजंट्स. एक्सपेक्टोरंट्स काय काय होते आपले, गुआफेनेसिन, वासाका, पोटॅशियम अँड सोडियम सिट्रेट, अमोनियम क्लोराईड. म्युकोलायटिक्स काय काय होते, ब्रॉमहेक्झिन, ॲम्ब्रॉक्झॉल, ॲसिटाइलसिस्टीन, कार्बोसिस्टीन. आता नेक्स्ट येतं अँटीटसिव्स आपण ड्राय कफमध्ये देतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, अँटीटसिव्स जे आहे ते 1 वर्षापेक्षा कमीवालं बाळ असेल, जर 1 इयरपेक्षा कमीवालं बाळ असेल तर त्याच्यामध्ये आपण अँटीटसिव्स देत नाही. अँटीटसिव्ह हे ड्राय कफमध्ये देतो. हे काय करतात, हे आपल्या डिरेक्टली जाऊन CNSवर ॲक्ट करतात. जो आपला कफिंग सेंटर आहे त्याला ते सप्रेस करतात. त्यामुळे कफिंग सेंटर जर सप्रेस झाला तर तो सिग्नल्स पुढे पासच करू शकणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कफिंगची ॲक्शन घडून येण्याचा सिग्नल्स येणार नाही, त्यामुळे कफिंग होणारच नाही. सो अँटीटसिव्स काय करतात, हे डिरेक्टली CNSवर काम करतात. त्यामुळे ते CNSला सप्रेस करतात, तुमच्या कफिंग सेंटरला सप्रेस करतात. CNS नाही, तुमच्या कफिंग सेंटरला सप्रेस करतात, त्यामुळे कफिंग ॲक्शन घडूनच येत नाही. ऑल्सो हे तुमचा कफिंग थ्रेशोल्ड वाढवतात. म्हणजेच आता जर एवढेसे ॲलर्जीन्स आले आणि मला कफ येत होता, पण आता माझा जर थ्रेशोल्ड वाढला आहे तर एवढेसे ॲलर्जन्सनी मला कफ येणार नाही, कारण माझा थ्रेशोल्ड वाढला आहे. सो अँटीटसिव्स काय करतात, तुमचा कफिंग थ्रेशोल्ड वाढवतात. ऑल्सो CNSवर काम करतात डिरेक्टली जाऊन, म्हणजेच काय, तुमच्या कफिंग सेंटरला सप्रेस करून टाकतात. त्यामुळे त्या कफिंग सेंटरपासून पुढे सिग्नलच जाणार नाही, त्यामुळे कफिंग ॲक्शनच घडून येणार नाही. सो हे काम करतात तुमचे अँटीटसिव्ह, जे काय करतात कफिंग सेंटरला सप्रेस करतात, त्यामुळे कफिंग होतच नाही. ऑल्सो हे तुमचा कफिंग थ्रेशोल्ड वाढवतात. अँटीटसिव्हमध्ये काय काय येतं, कोडिन हे एक काय म्हणतात त्याला, ओपॉइड ॲनाल्जेसिक आहे. मग फॉलकोडिन त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे. नेक्स्ट सांगितलं आहे नॉस्कापेन, मग डेक्स्ट्रोमिथॉर्फिन. सो अँटीटसिव्समध्ये काय काय येतात, कोडिन, फॉलकोडिन, नॉस्कॅपाइन, डेक्स्ट्रोमिथॉर्फिन. हे झालं अँटीटसिव्स. ऑल्सो आपण ड्राय कफमध्ये देतो अँटीहिस्टमिन्स.
कारण काय, ड्राय कफ लॉजिकली का होतं आहे, ॲलर्जन्समुळे. ॲलर्जन्स बॉडीमध्ये जर आले तर ॲलर्जन्समुळे मास्ट सेल्समधून हिस्टमिन रिलीज होतं. सो त्या हिस्टमिनमुळे हा सगळा घोळ होत आहे. सो त्यामुळे आपण इथे देणार अँटीहिस्टमिन्स. सो ड्राय कफमध्ये आपण अँटीहिस्टमिन्स देतो. इथे आपण देणार डायफेनहायड्रामाइन, क्लोरफेनिरामाइन, प्रोमेथाझिन. सो अँटीहिस्टमिन्स काय काय देणार, डायफेनहायड्रामाइन, क्लोरफेनिरामाइन, प्रोमेथाझिन. सो काय काय ड्रग्स पाहिले आपण कफसाठी. जर वेट कफ असेल तर एक्सपेक्टोरंट्स, त्यात आपण देतो गुआफेनेसिन, वासाका सिरप, पोटॅशियम अँड सोडियम सिट्रेट, अमोनियम क्लोराईड. म्युकोलायटिक्स काय देणार आपण, ब्रॉमहेक्झिन, ॲम्ब्रॉक्झॉल, ॲसेटाइलसिस्टीन, कार्बोसिस्टीन. आणि वेट कफमध्ये कंपल्सरी अँटीमायक्रोबियल एजंट्स द्यायचे. अँटीटॉसिसमध्ये काय येणार, कोडिन, फॉलकोडिन, नॉस्कॅपाइन, डेक्स्ट्रोमेथॉर्फिन. अँटीहिस्टमिनमध्ये काय, डायफेनहायड्रामाइन, क्लोरफेनिरामाइन, प्रोमेथाझाइन. आता नेक्स्ट बघूयात नेझल डिकंजेस्टंट्स. नेझल डिकंजेस्टंट्स म्हणजेच जे आपण सर्दीमध्ये वगैरे देतो. आता जर नोज ब्लॉक झाले, नेझल कंजेशन झाले, तर तुम्हाला श्वास घेता येईल का, नाही. सो आपल्याला काय करायचं आहे, जे काही नेझल सिक्रेशन्स आहेत ते कमी करायचे. त्याच्यामध्ये तुमचं ब्लॉक झालेलं जे काही आहे ते ओपन होऊन जाईल. यासाठी आपण काय करणार, नेझल डिकंजेस्टंट देणार. म्हणजेच ज्याने आपण नेझल कंजेशन घालवू शकतो त्यासाठी आपण देतो नेझल डिकंजेस्टंट. आता ह्यासाठी आपण देतो अल्फा ॲगॉनिस्ट ड्रग्स. आता एक गोष्ट समजून घ्या, जे अल्फा रिसेप्टर आहे तो जेव्हा ट्रिगर होतो, तो जेव्हा स्टिम्युलेट होतो तेव्हा बॉडीमध्ये वेझो कॉन्स्ट्रिक्शन होतं. आणि इथे आपल्याला काय पाहिजे, आपल्याला वेझो कॉन्स्ट्रिक्शन पाहिजे. जर वेझो कॉन्स्ट्रिक्शन झालं तर सिक्रेशन कमी होईल, सिक्रेशन एवढं होणार नाही, ज्यामुळे जे काही ब्लॉक होत आहे तो होणार नाही. सो त्यासाठी आपण देतो अल्फा ॲगॉनिस्ट ड्रग्स. कारण ॲगॉनिस्ट म्हणजे त्याला ॲक्टिवेट करायचं आहे आपल्याला. सो आपण देणार अल्फा ॲगॉनिस्ट ड्रग्स. जर अल्फा रिसेप्टर ॲक्टिवेट झाला तर वेझो कॉन्स्ट्रिक्शन होणार, वेझो कॉन्स्ट्रिक्शन झालं तर सिक्रेशन्स कमी होणार, सिक्रेशन्स कमी झाले तर ब्लॉकेज होणार नाही, ब्लॉकेज कमी होणार आणि आरामशीर तुम्ही श्वास घेऊ शकणार. सो आपण देतो अल्फा ॲगॉनिस्ट ड्रग्स. ह्याच्या अंडर येतं झायलोमेटाझोलाइन, ऑक्सीमेटाझोलाइन, नॅफाझोलाइन. सो काय काय येतं अल्फा ॲगॉनिस्ट ड्रग्स, झायलोमेटाझोलाइन, ऑक्सीमेटाझोलाइन, नॅफाझोलाइन. मग सेकंड नेझल डिकंजेस्टंट म्हणून आपण देतो अँटीहिस्टमिन्स. अँटीहिस्टमिन्स का, कारण जेव्हा ॲलर्जन्स बॉडीमध्ये एंटर करतात तेव्हा बॉडीमध्ये सिक्रेशन्स वाढतात. सो त्यामुळे त्या ॲलर्जीच्या अगेन्स्ट आपण काय देणार, अँटीहिस्टमिन्स. जर अँटीहिस्टमिन्स दिले तर सिक्रेशन्स पण कमी होतील. सो इथे आपण कोणता अँटीहिस्टमिन देतो, ॲझेलॅस्टिन. सो काय काय झालं नेझल डिकंजेस्टंट, पहिलं तर अल्फा ॲगॉनिस्ट ड्रग्स. ह्यात येतं झायलोमेटाझोलाइन, ऑक्सीमेटाझोलाइन, नॅफाझोलाइन. आणि अँटीहिस्टमिन्स आपण देतो ॲझेलॅस्टिन.